ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा आपलं सगळ्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये। आणि प्रवचन काही स्थितीमध्ये प्रवचन करणे एकदम अवघड असते। जेव्हा लोकांना भूक लागलेली असते आणि प्रसाद रेडी असते तेव्हा प्रवचन करणे खूप अवघड असते। तर आज आपण थोडा वेळ कारण आज इथे सगळे आपण जमलेलो आहोत एक उत्सवासाठी। आणि उत्सव म्हणजे जिथं हरिनाम घेतलं जातं, जिथं कृष्णकथा होते आणि आणखी काय होतं प्रसादाशिवाय उत्सव पूर्ण नाही होत। तर आज इथं आपण आलेलं तर हरिनाम झालं, प्रसाद आहे वाटते आणि मध्ये थोडासा वेळ आपण कृष्णकथा करूया। तर गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात खूप सुंदर श्लोक भगवंत सांगतात। माझ्या पाठीमागे यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते क्वथं पापा ये पचन्ति आत्मकारणा। इथं लिहिलेलं आहे की यज्ञशिष्टाशिन, यज्ञशिष्ट म्हणजे यज्ञ झाल्यावर शिल्लक शेष राहिलेले अन्न
अशिनः म्हणजे खाणारे, संत म्हणजे भक्त, मुच्यन्ते मुक्त होतात, सर्व किल्बिषयी सर्व प्रकारच्या पापांपासून. तर गीतेमध्ये सांगितले की भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. याच्यामध्ये तात्पर्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभुपाद सांगतात, भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले आहे आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमांजनच्युरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संत जन हे सदैव भगवान श्री गोविंद जे आनंद देणार आहे, किंवा मुकुंद जे मुक्ती देणार आहे, किंवा श्रीकृष्ण जे सर्वाकर्षक आहे, यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गावर, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञ करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्या पण गोष्टी करतो आपल्या जीवनामध्ये, त्या गोष्टी जोपर्यंत भगवंतांना अर्पण करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्रुटी असते. जसं आपल्याला तर माहितीच आहे की मांसाहार करणं वर्ज्य आहे. का? कारण त्याच्यामध्ये पाप आहे. एखाद्या प्राण्याची हत्या करणं आणि ते खाणं त्याच्यामध्ये पाप आहे, कारण त्याचा जीव जातो, त्याला दुःख होतं. कारण जसं आपल्याला हात कापल्यावरती दुःख होतं, तसंच प्राण्याला कापल्यावर दुःख होतं. दुसऱ्यांना दुःख देऊन आपण कसं काय सुखी होणार? म्हणजे त्याच्यामध्ये पाप आहे. पण एक भक्त जेव्हा प्रभुपाद लेक्चर देत होते तेव्हा एक व्यक्ती म्हणाला की प्राण्यांना तुम्ही कापता आणि त्याला म्हणताय नको ते नको करायला, पण जेव्हा तुम्ही भाजी कापता, भाजी काय दगड थोडं, त्याच्यामध्ये पण जीव आहे ना, भाजीला कापून खाता, त्याच्यातून पाप आहे. प्रभुपाद म्हणाले की भाजी जेव्हा तुम्ही कापता त्याचा पण जीव जातोच. अशी भाजी खाल्ल्यानं पण काही पापाच्या भागी तुम्हाला वापरतात. जसं एखादा बकरा आहे, बकऱ्याला कापल्यानंतर एवढंच पाप मिळेल, भाजी कापल्यावर एवढंच, थोडं तरी मिळणार तुम्हाला, कारण एका जीवाची हत्या करतात. पण आपण जे भक्त आहेत ते फक्त शाकाहारी नाही आहे, मांसाहारी तर नाहीच आहे, शाकाहारी पण नाही आहे. मग काय आहे आपण? प्रसादारी. आपण फक्त प्रसाद जो आपण बनवलेलं आहे, नैवेद्य जे पण अन्न बनवलेलं आहे ते आपण भगवंतांना अर्पण करतो. आणि भगवंत जे पण पाप आहे त्यातलं ते काढून देतात, भगवंतांना अर्पण केलं जाते. जे अन्न उरतं त्याला म्हणतात प्रसाद. ते जेव्हा आपण ग्रहण करतो, असं पापरहित अन्न खाल्ल्यानं फक्त शरीरच तंदुरुस्त नाही होत, तर आपली भक्ती पण तंदुरुस्त होते. कारण जे आपण खातो त्याचे 3 भाग असतात. एक
जो त्याच्या जसं आपण खातो ना, भाकरी खातो किंवा चपाती खातो किंवा भाजी खातो, त्याच्यामध्ये एक तर असते कार्बोहायड्रेट्स सारखे पदार्थ असतात जे पचनाला फक्त मदत करतात, ते बाहेर जातात. दुसरा भाग असतोय तो रक्तामध्ये समाविष्ट होतो. आणि तिसरा भाग असतोय तो म्हणजे त्या अन्नाच्या बनवताना कोणत्या प्रकारची चेतना त्याच्यामध्ये गेलेली आहे, तो एक तिसरा भाग असतो. त्यासाठी आपण पाहतो, मी एकदा याला गेलेलो जयपूरला, ट्रेनमध्ये तर भरपूर आम्ही जात असतोय. तर जेव्हा जयपूरला गेलो, जयपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बघितलं की पॅन्ट्री नाही तिथे. ट्रेनमध्ये एक बोगीमध्ये जे त्यांचा स्वयंपाक चालतो ना, आणि मग ते सगळीकडे जाऊन विकतात त्यांचं ते. तर जयपूरच्या त्या गाडीमध्ये ती नव्हतीच, ते बनवायची नव्हतीच. मग त्या भक्तांना विचारत होते की हे कॅन्टीन कसं काय नाही या गाडीमध्ये. ते म्हणाले की राजस्थानचे लोक बाहेरचं काय खात नाही, त्या साईडचे लोक. मग आपण पाहतो की आणखी पण संस्कृती आहे की घराच्या बाहेर काय खायचं, असं बाहेर जाऊन. पूर्ण ट्रेनमध्ये कारण कोणी घेतच नाही, मग ते कॅन्टीनच जाऊ देते. का जनरली का घेत नाही तिकडे? कारण माहिती नाही आपण पुन्हा चहा हातचं खातो. जोपर्यंत माहिती नाही की हे याच्या हातचं खातो, तो पण न खाल्लं चांगलं. का? कारण त्याच्यातून आपल्यावरती चेतनेवरती परिणाम होतो. एक गोष्ट सांगतात की एक साधू असतोय, तो वेगवेगळ्या घरी जातो भिक्षा मागायला. एका घरी जातो तो भिक्षांदेही. एक माताजी बाहेर येते, म्हणते की खूप चांगलं आहे म्हणे, आज आमच्या घरी थोडा व्रत केलेलं, आत या, मला पडतं म्हणे. मग ठीक आहे, आत गेला, बसला. मग ते त्या बाईसाहेबांनी त्यांना एक प्लेट दिली सोन्याची. ठीक आहे, सोन्याच्या प्लेटमध्ये सब्जी, काही डाळ भात त्यांना दिला. त्यांनी खाल्ला, प्लेट घेऊन उठली आणि धुतली प्लेट. आणि ती सोन्याची प्लेट झोळीमध्ये टाकली. आणि ते आले, त्यांनी म्हणाले ओके धन्यवाद वगैरे, आणि चालले गेले. आणि जेव्हा ते 1-2-3 किलोमीटर पुढे गेले, तेव्हा त्यांना वाटलं की माझी झोळी एवढी वजनदार कशी काय झाली. मग त्यांनी आतमध्ये बघितलं तर सोन्याची थाळी होती. ते म्हणाले सोन्याची थाळी कुठून आली. ते म्हणाले की हे म्हणजे मी त्या माताजींनी मला प्रसाद दिलेला, आणि ती सोन्याची थाळी मी त्यांना न विचारताच टाकते याच्यामध्ये. त्यांना काय वाटलं असेल. आणि काय आहे, आता असं कोणी घरात आलं आणि त्याने असं घेतल्यावर त्यानं थोडंच म्हणणार की नाही नाही ते वाटलं. माताजींनी पण काय म्हणलं नाही. मग ते परत गेले. म्हणजे माफ करा, मी चुकून टाकली. मग त्यांनी परत केली ती. मग त्याची मी काय म्हणाल नाही. पण हा साधू आहे, त्याला थोडासा शंका झाली की असं कसं काय झालं. त्यांनी विचारलं की हे असं कधी माझ्या आयुष्यात झालं नव्हतं, पहिल्यांदा झालं. मला हे सांगा की हे तुम्ही जे धान्य वगैरे आहे ते कुठून आणलं. ते म्हणाले की ॲक्च्युली काय झालं, आज थोडी भाजी आमच्याकडे कमी होती. शेजारच्या शेतातली जरा थोडी चोर आणली आणि भाजी. मग त्यांना कळलं की हा त्याचा परिणाम. तर आपल्या आयुष्यामध्ये पण आपण पाहतो की
आपण जे पण काही घेतोय आतमध्ये, खाद्य रूपानं किंवा ऐकण्याच्या रूपानं जे पण, किंवा ज्या पण गोष्टी आतमध्ये जातात आहे आपल्या शरीराच्या, ती प्रत्येक गोष्ट आपल्यावरती एक संस्कार करते. आपण जे पण काय खातो त्याने एक आपण आपलं चरित्र बनतं. जे पण आपण ऐकतो त्याने एक चरित्र बनतं, जे पाहतो त्याने एक चरित्र बनतं, ज्याचा आपण सुगंध घेतो त्याने एक चरित्र बनतं. तर भक्तीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला फक्त सगळ्यांना असं टायसन सारखं किंवा खूप पुढे जाऊन असं मल्लयुद्ध नाही करायचं, कुस्ती नाही करायची. आपल्याला शरीर व्यवस्थित ठेवायचं आहे, पण आपली खरी कुस्ती आहे इथं, बरोबर ना? खरी कुस्ती आपल्याला आपल्या बुद्धीनं आणि मनाने खेळायची पुढे जाऊन. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं की त्याला बळ प्राप्त होण्यासाठी आपण जे खातो त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. आणि भागवतामध्ये पण याचं खूप वर्णन आहे की नारद मुनी जेव्हा यांच्यासारखे छोटेसे मुलगे होते 5 वर्षाचे, तेव्हा त्यांची आई होती आणि ती आई एकटीच होती, पती नव्हते. आणि हे नारद मुनी एकच, घरात 2 जण, आई आणि नारद मुनी, छोटेसे होते. नारद मुनीच्या पहिल्या जन्मातली कथा आहे, भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये येते. वाचले? त्याच्यामध्ये आपण पाहतो की जसं आता पावसाळ्याचा काळ चाललाय, पावसाळ्यामध्ये जे संन्यासी लोक आहेत ते फिरत नाही तिकडे तिकडे, चातुर्मास म्हणतात त्याला. चातुर्मास म्हणजे त्या कालावधीमध्ये जास्त बाहेर पडण्यात काही पॉईंट नाही, कारण पाऊस वगैरे असतो. म्हणून असे जे संत लोक असतात ते एका ठिकाणी राहतात. तर असे 4 संत फिरत होते आणि फिरता फिरता चातुर्मास चालू झाला. मग त्यांनी विचार केला की आज गावात कुठेतरी थांबूया. आणि मग ते एका ठिकाणी थांबले जिथं नारद मुनींची आई राहत होती. मग नारद मुनींची आई सेवा करायला लागली त्याची, आणि ती सेवा करता करता नारद मुनी छोटे होते, त्यांना पण सेवेमध्ये लावायची होती. ओके, त्यांना पाणी देणं, त्यांचं प्लेट घेणं, धुणं वगैरे वगैरे. तर जेव्हा ही सेवा ते करत होते, ते करता करता ते थोडंफार ऐकायला पण लागले. ते संत लोक बसून काय चर्चा करतात कृष्णाबद्दल, आणि त्यांना खूप आवडायला लागलं. एक दिवशी त्यांनी सगळे संत लोक प्रसाद घेतला त्यांनी. तर नारद मुनी जाऊन त्यांना उरलेला प्रसाद मागितला की मला द्या उच्चिष्ट. तर त्या संतांनी त्यांना उरलेला प्रसाद दिला आणि ते खूप प्रेमानं त्याच्यावरती श्रद्धेनं ते त्यांनी घेतलं. तर नारद मुनी त्यांच्या शिष्य आहेत जे व्यासदेव आहेत त्यांना सांगतात की त्या जे त्यांचा उच्छिष्ट प्रसाद होता, त्या संतांचं जे उष्ट त्यांनी खाल्लं, त्यांना त्यांच्या चेतनेमध्ये भगवत भक्ती प्राप्त झाली. कारण भक्तीमध्ये 3 महाबल सांगितले गेले आहेत. कुणाला माहिती? 3 एकदम पॉवरफुल टॉनिक्स. जसे एखादा त्याच्या शरीरात काही त्राण नाही राहिला, खूप अशक्त झाला, तर आपण त्याला च्यवनप्राश देतो ना, हे ना, च्यवनप्राश घेतला थोडीसं ताकद येते. तर हे 3 टॉनिक सांगितले, त्यांना तुरंत एनर्जी येते. श्रवण, कीर्तन आणि प्रसाद.
ओके. भक्तपद धुली, भक्तपद जल, भक्तभुक्त अवशेष, ही 3 महाबल चरितामृतमध्ये सांगितलेले आहे की हे जे 3 गोष्टी दिलेल्या आहेत, खूप महान जे संत आहेत त्यांची जी चरण रज आहेत, त्यांचं जे चरण धूळ आहे ती. दुसरं, अशा महान भक्तांचे जसे प्रभुपाद आहेत, प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांचे चरणकमल धुतल्याचं जे पाणी आहे आणि त्यांचे जे उच्छिष्ट आहे, त्यांनी प्रसाद ग्रहण केल्यावर जे उरलेले, हे जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांना आपल्याला भक्ती प्राप्त होते. कारण जी भक्ती आहे ती एक जसा एखादा आजार असतोय, जसा TB आहे, ती बघितलं का, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग, खोकला वगैरे होतो, त्याच्यामध्ये फुफ्फुसाचा रोग येतो. तर असं TBचा एखादा पेशंट असला, त्या पेशंटच्या स्पर्शामध्ये कोणी पण आलं ना तर त्याला पण TB होतो. जसं आजकाल आहे ना कोरोनाच्या संपर्कामध्ये कोणी आलं तर त्याला पण लगेच कोरोना होतो. किंवा एखाद्या TB पेशंटचा उष्ट कोणी खाल्लं तर त्याला पण TB होतो. प्रभुपाद सांगतात त्याचप्रमाणे एखादा जर कृष्ण भक्तीचा त्याला रोग झाला, कृष्ण भक्तिमय आहे एकदम, कृष्ण भक्तीशिवाय त्याच्या जीवनात काही नाही आहे, अशा व्यक्तीच्या संपर्कात आलं पण आपल्याला रोग लागतो. चांगला रोग आहे ना. तर आपल्या सगळ्यांची हीच इच्छा आहे भगवंतांना की आपल्याला पण तो रोग कधीतरी लागावा. आणि प्रभुपाद पूर्ण जगभर फिरून त्या भक्तीचा प्रसार केला. आणि प्रभुपादांच्या संपर्कात जे पण आले ते सगळे भक्त झाले. तर आपण पाहतो की ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि स्पेसिफिकली हे जे महाप्रसादाचा जो आपण महिमा आहे, कारण कसं आहे की या जगामध्ये भक्तीचं कार्य तर दिलेलं आहे, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम. जसं आज आपण केलं, कीर्तन केलं, घरी तुम्ही सगळेजण जप पण करताय. काय काय लोकांना जर तुम्ही सांगितलं की भगवद्गीता वाचा, काय म्हणतात वेळ कुठे आहे, म्हणतात मरायला वेळ नाही आणि भगवद्गीता कुठून वाचणार. आपले भक्त सांगत होते मरण्याच्या आधी तरी वाचत तुम्ही काय वाचणार. पण काही काही लोक म्हणतात नाही आम्हाला वेळ नाही. त्यांना म्हणजे ठीक आहे 10 मिनिटाचा तरी करा, जप होत नाही, पण नाही लागत. काही काही लोक माळ घेऊन बसतात आणि मनात दुसरा जप चाललेला असतो, होत नाही. पण अशा स्थितीमध्ये कलियुगाची स्थिती एकदम सोपी गोष्ट आहे जप करण्याची, पण ती पण होत नाही कधी कधी. जसं एखाद्या शाळेमध्ये असते ना, इयत्ता 3री डिव्हिजन अ ब क ड ई वगैरे ABCD ऐसे तो ए मतलब हुशार विद्यार्थी असतात, B मतलब थोडेसे, C मतलब एकदम, D मतलब ढल, काम से गए. तो वो जो लास्ट है ना, वो D या जो भी है ढ क्लास,
त्याच्यामध्ये टीचर जेव्हा त्यांना शिकवत जातात तेव्हा माहिती की हे यांना काही कळणार नाही, मग त्यांना एकदम सोप्या पद्धतीने शिकवतात, सोपं एकदम. तर कलियुगाचे जे पण प्रोडक्ट आहेत आपण सगळे ते आपण त्या कॅटेगरीमध्ये आजकालचे लोक. का दुसऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये एकदम प्रवीण, सगळे त्यांची बुद्धी चालते एकदम तेज. बाहेरच्या जगामध्ये कसं वागायचं, पैशामध्ये, डीलिंगमध्ये, सगळ्यामध्ये एकदम तेज असतं. का असं ते म्हणतात, आध्यात्मिक जीवनामध्ये आळशी. तर असा हा आळशी लोकांना जप करण्याला पण प्रॉब्लेम होतो. मग भगवंत विचार करतात की एवढं सोपं करून दिलंय मी, फक्त जपच करायचं आहे, तर पूर्ण सगळ्या लोकांचा उद्धार होईल. जप करायला पण लोक का पुकारतात. पण ते म्हणतात ठीक आहे, त्यापेक्षा एकदम आणखी सोपं करून देत. त्याच्यापेक्षा आणखी सोपं काय, फक्त प्रसाद घ्या. प्रसाद घ्या, आणखी त्याचा प्रसाद तरी घ्या. एक वेळ जप करायला नाही म्हणते लोक, प्रसाद घ्यायला नाही म्हणते. आणि आपण पाहिलेलं आहे बाहेरच्या कधी पण प्रसादला न म्हणणारे ऑलमोस्ट कोणी नाही म्हणत कोणाला प्रसाद दिल्यानंतर हा प्रसाद घ्या. आणि इथं आता मी बसलो होतो या मुख्याध्यापकांच्या रूममध्ये, जगन्नाथजींचा फोटो आहे तिथं. हे जगन्नाथजी आविर्भाव त्यांचं झालाय त्यासाठीच प्रसाद वितरण करायला. कारण जगन्नाथपुरीमध्ये असं म्हटलेलं आहे की जगन्नाथजींचा प्रसाद जे घेतात त्यांचं जन्म मृत्यू बसून होतात, फक्त प्रसाद. बाकीचं काही तुम्ही करा न करा, तर एवढी आपल्याला कन्सेशन दिलेली भक्तीमध्ये. त्याचा अर्थ असा नाही की फक्त प्रसादच खाणार, जप नाही करणार, असं नाही. पण जप पण करायचं आहे. पण हे कन्सेशन आहे या जीवनामध्ये. भक्ती एवढी सोपी आहे. आणि आपण पाहतो की या महाप्रसादावरती जेवढा आपला विश्वास आहे तेवढा त्याचा आपल्यावरती फायदा होतो. कारण एकदा असं झालेलं की नारद मुनी त्यांना माहिती होतं की प्रसादाचा काय महिमा आहे. कारण ते स्वतः त्यांचं जीवन तसं होतं. जेव्हा ते छोटे होते तेव्हा त्यांना तो प्रसाद मिळालेला. आणि त्यानंतर काही दिवसानंतरच त्यांची आई वारली. छोटे मुलगे होते, 5 वर्षाचे. आता पूर्ण जगात त्यांना कोणीच नाही दुसरं. ते विचार करत तर काय करायचं. मग त्यांनी विचार केला की ठीक आहे, हे जे संत लोक होते ते सांगायचे की सगळे हिमालयात जातात, तिथं भगवंत प्राप्तीसाठी काय करतात. मग ते हिमालयाकडे चालायला. त्यांना माहीत नव्हतं की हिमालय कुठे आहे काय. त्यांना माहीत होतं की उत्तरेकडे कुठेतरी आहे, उत्तरेकडे चाललं. भरपूर गावं, जंगलं, वेगवेगळे सिटी क्रॉस करत ते चालले. मग एका ठिकाणी जेव्हा गेले ते जंगलामध्ये, एका ठिकाणी बसले ते. आणि जे जे गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या त्या संतांकडून ते परत त्यांचं स्मरण करायला, काय भगवंत कोण आहेत, कसे दिसतात. आणि त्याच्यामध्ये त्यांची समाधी लागली. आणि त्या समाधीमध्ये त्यांनी भगवंतांचं दर्शन केलं. त्यांचं पुढे भगवंत साक्षात प्रकट झाला. आणि भगवंतांना पाहिल्यावर त्यांचं तेवढं चैतन्य निर्माण झालं. पण दुसऱ्या क्षणाला ते भगवंत अंतर्धान पावले. त्यांना एवढा आनंद झालेला, पण तो आनंद एक सेकंद टिकला. परत बसले समाधी घालून भगवंतांना पाहण्यासाठी. परत
समाधी लावण्याचा प्रयत्न केला, पण ते लागायला तयार नव्हते. म्हणजे खूप एकदम उतावीळ झाले की काय झालं म्हणून. मग भगवंत त्यांना सांगितलं आकाशवाणीच्या रूपाने की या जन्मामध्ये परत तुला मी नाही दिसणार, कारण तुझी भक्ती आहे ती आणखी पूर्ण झालेली नाही आहे. तू भक्तीचा अभ्यास कर, या जन्मानंतर मी तुझ्या निकट असेल सदैव. मग त्या पूर्ण आयुष्यभर नारद ते छोटे भक्ती करतात आणि जेव्हा मृत्यूचा समय येतो तेव्हा त्यांना आध्यात्मिक देह प्राप्त होतो, जो नारद मुनी पूर्ण विश्वभर ते त्यांच्या आध्यात्मिक देहाने फिरत असतात. त्यांना विसा लागत नाही, त्यांना एअरप्लेन लागत नाही, काय नाही लागत, विमान वगैरे काय लागत नाही, कुठं पण कधी पण जाऊ शकतात. असा हा त्या महाप्रसादाचा परिणाम आहे. तर तेच जे नारद मुनी आहेत ते जेव्हा वैकुंठात जातात तेव्हा ते लक्ष्मी आहेत त्यांना विचारतात की नारायणाचा मग काय काय महाप्रसाद मला मिळेल का? ते म्हणतात नाही म्हणतात. का? म्हणून नारायणाने सांगितलं की कोणाला द्यायचं आहे. ते म्हणाले असं कसं काय? त्यामुळे काही तुम्ही थोडंसं जरा काहीतरी मागून त्यांना घालून काहीतरी द्या म्हणून. मी ट्राय करते, पण मला एकदम स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे द्यायचं नाही म्हणून कोणाला. पण नारद मी जेव्हा पण जायचं तिथं वारंवार लक्ष्मीदेवीला प्रार्थना करायची मला काय झालं. 12 वर्ष असं म्हणून त्यांच्याकडे जात होते की मला बघा काहीतरी थोडंफार. 12 वर्षानंतर लक्ष्मींना थोडीशी दया आली की खूप दिवस येतोय त्याला काहीतरी दिया म्हणून. मग एक दिवशी त्यांनी नारायणांना विचारलं की हे जे नारद मुनी आहेत ना ते रोज येतात कधी कधी आणि ते विचारतात की तुमचा महाप्रसाद आहे, पण तुम्ही सांगितलं की नाही द्यायचं म्हणून. पण ते एवढे उत्साही आहेत आणि खूप एवढी तपस्या करत होते. नारायण म्हणाले ठीक आहे म्हणे, जेव्हा माझं लक्ष नसेल तेव्हा दे कधीतरी. लक्ष्मींनी एक दिवशी थोडा महाप्रसाद काढून ठेवला आणि नारदमुनी आल्यानंतर त्यांना दिला. नारदमुनी एवढे खुश झाले, खाल्ला तो आणि प्रेमाला एवढे उन्मत्त झाले. त्यांची वीणा वाजवायला लागले, आनंदानं टाळ्या वाजवायला लागले, मोठ्यानं कीर्तन करायला लागले. आणि ते कीर्तन एवढं हृदयापासून करत होते, त्यांचं पूर्ण देहभान विसरलं. ते वरून खाली डायरेक्ट आले कैलासमध्ये, कारण वैकुंठाच्या खाली कैलास आहे. जेव्हा शंकरांनी बघितलं की हे नाचतात तेव्हा त्यांना विचारलं की काय झालं तुम्हाला एवढं, अशा स्थितीमध्ये कधी तुम्हाला बघितलं नाही, तुमची विणा नाही तुमच्या हातात, काय काय कोणत्या जगातले तुम्ही. ते म्हणाले आज मी महाप्रसाद घेतला. शंकर म्हणाले असं कसं काय तुम्ही एकटंच घेतला, मला कसं काय दिसत. ते म्हणाले जेवढा होता तेवढाच घेतला. शंकर म्हणाले हात दाखवा. त्याच्यावरती आणखी 2-3 कण होते. शंकरांनी ते कण खाल्ले. शंकर डान्स करायला लागले. आणि जेव्हा शंकर डान्स करतात तेव्हा ते साधा डान्स असतो. असं नाही की आपले कधी डान्स करतात असं नव्हतं. त्यांचा जोरदार डान्स चालू झाला. पूर्ण कैलास नाही, पूर्ण जग कापायला लागलं. पार्वती आल्यामुळे काय झालं एकदम, आता तर टाईम नाही हा प्रलयाचा, कसं काय डान्स करायला लागले.
जेव्हा ते आलं तेव्हा ते बघितलं की नारदमुनी डान्स करतात ते त्याचा पण डान्स चाललाय. कसं तरी त्यांनी शंकरांना थांबवलं, ते काय चाललंय? महाप्रसाद. महाप्रसाद काय महाप्रसाद? कुठे आहे? संपला. ते म्हटलं असं कसं काय? मी तुमची पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, तुम्हाला जे पण मिळतं ते मला वाटून खायला पाहिजे. तुम्ही खाल्लं आणि मला काय ठेवलं नाही तुम्ही, हे बरोबर नाही. ते रागावली ती मला, मी तुमच्यावर नाही खाणार. ती गेली आणि खूप तपस्या करायला लागली की मला पण महाप्रसाद पाहिजे. हजारो वर्ष त्यांनी तपस्या केली. तेव्हा विष्णू परत त्यांच्यावरती प्रसन्न होऊन आले. ते म्हणजे काय पाहिजे तुला? महाप्रसाद. म्हणजे ठीक आहे. तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की मी येतोय, अवतरण होणार आहे मी या जगामध्ये, जगन्नाथजींच्या रूपाने. तिथे तू पण राहा आणि जो पण नैवेद्य भोग मला अर्पण होईल तो पहिल्यांदा तुला मिळेल सगळ्याच्या सगळं. आता पण तुम्ही जर जगन्नाथपुरीमध्ये गेला तर जगन्नाथजींना जो पण 56 भोग लागतो पूर्ण दिवसभर, आणि जगन्नाथजी एकदम खाण्यामध्ये प्रवीण आहेत. असं म्हणतात तिथं की जगन्नाथजींचा हात सुकत नाही कधी. प्रसाद घेतला हात धुतात ना, तो सुकण्याच्या आधी दुसरा प्रसाद येतो. हात धुतात, हात सुकण्याच्या आधी दुसरा आणखी प्रसाद चालू असतो. लाखो लोक येतात आणि लाखो लोक तो प्रसाद घेतात. तर तिथं आज पण जगन्नाथजींचं मंदिर आहे, तिथं भोग लागला जातो. आणि ते भोग कसं लावतात? मातीच्या भांड्यामध्ये सगळं कुकिंग होतं. जे पण भात आहे किंवा वरण आहे किंवा भाज्या आहे किंवा त्या मातीच्या भांड्यामध्येच करतात. आणि ते तसंच मोठ्याच्या मोठं भांडं ते आणून जगन्नाथजींना भोग लागतात. आणि ते गेलंय का मी पुढला? ते कुकिंग पण असं करतात, मोठं भांडं असतंय मातीचं, त्याच्यावरती 4-5 असे भांडे असतात आणि ते सगळ्या भांड्यामध्ये एक साथ कुकिंग होतं. ते खालचं पण भात, वरती पण भात, सगळे एकाच वेळी होऊन जातात. असे जवळपास 250 चुली आहेत मोठ्या मोठ्या, आणि त्याच्यावरती असं रचून ठेवतात. भाज्या पण ठेवायचं एकावरती एकावरती, ते होऊन जातं. कसं होतं माहिती नाही. असं म्हणतात की स्वतः लक्ष्मीजी तिथं कुकिंग करतात. तर हा सगळा जो भोग आहे तो जगन्नाथजींना दाखवल्यानंतर विमला देवीचं मंदिर आहे तिथं, जी पार्वती आहे, त्या पार्वतींना तो प्रसाद जातो त्यानंतर, आणि त्यानंतर तो प्रसाद बाहेर येतो सगळ्यांसाठी. तर आपण पाहतो की एवढे महान लोक पण प्रसादासाठी एवढे आतुर असतात. आणि आपण पाहतो की सगळे जण प्रसादासाठी आतुर असतात, त्यांच्या पावावरती पाऊल ठेवून. बरोबर ना? तर हा या प्रसादावरती जो आपला आध्यात्मिक श्रद्धा आहे ती ठेवून आपण जर त्या प्रसादाचं ग्रहण केलं आणि तो प्रसाद वाटला तर त्यानं आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये खूप प्रगती होते. तर आज खूप सुंदर दिवस आहे. पूर्ण फॅमिली आली प्रभूजींची प्रसाद बनवायला. ते प्रसाद फक्त देण्यासाठीच तत्पर नाही, ते स्वतः बनवतात. ते स्वतः तुमचं पूर्ण फॅमिली प्लॅनिंग चाललंय एवढ्या दिवसापासून. ते खूप सुंदर आहे की प्रसाद दिल्यानं आणि दुसऱ्यांना, त्यासाठीच प्रसाद सेवा म्हणतात. प्रसाद सेवा म्हणजे मेनली प्रसाद खाणं माहिती आहे, पण प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद वाटणं. दोन्ही पण चांगले आहे. प्रसाद घेणं पण चांगलं आहे आणि प्रसाद वाटणं पण. पण प्रसाद वाटण्यामध्ये एक
गोष्ट आहे, कारण प्रसाद आहे आज डाळ वाटी काय डाळ वाटी. सो किती खाऊ शकता एक जण? 4 5 2 2 मध्ये फ्लॅट. काय एखादा खूप जण जास्त असेल तर 3 4 लिमिट आहे त्याला. वाटायला किती वाटू शकतो? किती 100 200 400 वाटायला काही लिमिट नाही. जेव्हा आपण वाटतो ना त्याच्यामध्ये जो आनंद आहे त्याला काही लिमिटच नाही. जो इंटेलिजंट असतो त्याला माहिती आहे की आनंद कुठे मिळाला जास्त. खाण्यात 4 जास्तीत जास्त, वाटायला 4000 पण कमी आहे. तर वाटण्यामध्ये आनंद आहे. तर पूर्ण फॅमिलीचा खूप धन्यवाद. तुम्ही हा उत्सव साजरा केला गेला. याच्यामुळं भगवंत प्रसन्न होतात, भक्त प्रसन्न होतात आणि सगळे भक्तीमध्ये पुढे जातात. हरे कृष्ण. प्रभुपाद की महाप्रसाद की हरे कृष्ण. प्रार्थना. आपण प्रार्थना रेडी है ना? इसी में प्रश्न एक मिनट लेने का ब्रेक ओके, है. ठीक है. उसके बाद क्या तुम पहले से ही करके आओ क्या तो हो गया ये प्रश्न लेंगे. कोणाचे काय प्रश्न आहे? सबको भूक लगे. प्रभूजी हे प्रसादमध्ये लसूण कांदा तसं माहिती आहे, पण लसूण कांदा नाही पाहिजे ना. ओके, हां. एक बात है क्या करता है? ओके. अशा स्थितीमध्ये जनरली आपण पाहतो की जे मोठं घर असते ना, मोठ्या घरामध्ये जास्त लोक असतात आहे. मग त्या दिवशी दुसरे लोक स्वयंपाक बनवतात आणि तो भोग अर्पण करू शकतो. पण काही घरामध्ये फक्त खूप कमी लोक असतात ते, आणि अशामध्ये मग हा असा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. समजा 2च जण आहेत, मग काय करणार? पण आपण पाहतो की जेव्हा या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट दूषित आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेला, भाजीमध्ये एवढं औषधी असतात. ते फळं द्या कधी घेतलं तुम्ही, कधी कधी फळं बाहेरून एवढं चमकदार असतंय. ते सेब वगैरे घेतात ना आपण, सफरचंद बाहेरून एवढं चकचकीत असते, ते कापलं की आतमध्ये अर्ध खराब असते. आणि हे कुठून येतं, कसं येतं, याच्यामध्ये भरपूर दोष आहेत. आणि जे आपण कार्य करतो आपण त्याच्यामध्ये पण भरपूर दोष आहेत. जसं काही गोष्टी मुहूर्त वगैरे पालन करतो. काल, देश, पात्र असे वेगवेगळे मध्ये काही कमतरता असू शकतात. पण या सगळ्या कमतरता हरे कृष्ण महामंत्राच्या जपानं जाऊ शकतात. त्यासाठी भागवतामध्ये म्हणलेले मंत्रतस तंत्रतस छिद्रम देशकालार्ह वस्तुतः सर्वं करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तनम तव. की देश, काल, पात्र याच्यामध्ये भरपूर काही त्रुटी असतातच. एखादा यत्न केला तर त्याच्यामध्ये पण काही चुका होतात. कुणाचं
उच्चारण करण्यामध्ये मंत्र चुकी असते किंवा जे पण त्याच्यामध्ये आहुती देतात त्याच्यामध्ये काही गडबड असते सामग्री किंवा एखादा पूजा केली त्याच्यामध्ये काही चुका होतात. तर देश, काल आणि पात्र याच्यामध्ये काही काही चुका तर होऊन जातात. पण इथं भागवतामध्ये सांगितलेलं आहे की जसं एखादं भांडं असतंय, त्या भांड्याला भरपूर खालून छेद असते, तर किती पण पाणी घेतलं तर ते निघून जातं. का? कारण त्याला छिद्र आहे. पण इथं म्हणतात की सर्वम करोति निश्चिद्र, हे सगळे छिद्र बंद होतात आणि तुम्ही जे पण कार्य करताय ते तयार राहतात. अनुसंकीर्तनंतव, भगवंतांचं नाम संकीर्तन केल्यामुळं जे पण काही काल पात्राचे दोष आहेत ते सगळे मिटतात. तर जो भगवंताचं नाव घेत नाही त्यासाठी सगळे नियम आहेत. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं नाही करायचं. पण जे भक्त आहेत, जी भक्ती करतात आहे, नामस्मरण करतात आहे, त्यांची इच्छा ही आहे की आपण भगवंतांना प्रसन्न करायची. ती इच्छा शुद्ध आहे आणि भगवंताचं नाव शुद्ध आहे. या शुद्धीमुळे दुसऱ्या अशुद्धी टिकत नाही. जसं सूर्य आहे ते त्याच्यापुढं दुसरी अशुद्धी नाही टिकत. जसं आपण पाहतो गावामध्ये बाहेर कुणी 1 नंबर केला, 2 नंबर केला, कुणी मूत्र किंवा विष्ठा विसर्जन केलं तर ते अशुद्ध आहे. पण सूर्य एवढे शुद्ध आहेत की त्या विष्ठेला पण ते वाळवतात आणि त्याचं खत होतं. लोक त्याला घेऊन शेतामध्ये टाकतात. का? कारण सूर्य त्या विष्ठेला त्याच्यावरती उपचार करून पण ते त्याचा सूर्यावरती काय परिणाम नाही. तसंच भगवंत आहेत ते पूर्ण शुद्ध आहेत ते आणि त्यांच्या शुद्धतेनं ते सगळ्या अशुद्धी दूर करू शकतात आपल्या आयुष्यात. ठीक आहे. एक प्रश्न महाप्रसादामध्ये कांदा लसण का चालत नाही? कारण की आपल्या इकडे एक महाराष्ट्रीयन त्यांचा एक अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी. मग असं असताना आपल्यामध्ये काय? तर तो अभंग आहे तो कांदा मुळा नाही आहे, त्यात कंदमुळ आहे. त्याला काय आवाज करून टाकलं. आपल्या कांदा प्रेमी लोकांनी ते कंदमुळा भाजी, बरोबर, कंदमुळा भाजी. कारण जेव्हा बाहेर लोक जातात तेव्हा कंदमूळ घेऊन ऐकलं ना? हा, यात्रेला. कंद म्हणजे ते खालचं जमिनीत असतं ते कंद आणि मूळ जमिनीत येतात. मुळं वगैरे असतात ते. जसं मुळं आहे, गाजर. वेगवेगळे आणखी गाजर वगैरे आणि भाजी असते ती वरची भाजी असते. कंदमुळा भाजी. पण काही प्रेमी असतात ते कधी कधी का? कारण या 2 गोष्टी आहेत ज्या लसूण आणि कांदा. कोणी म्हणेल की त्याच्यामध्ये खूप औषधी गुण आहेत आणि कोणी म्हणेल की त्यांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण होतात. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही आपण ते नाही घेत. का? कारण ज्या गोष्टी तमोगुण वाढवतात त्या आपण नाही घेत. कारण आपल्याला फक्त शारीरिक दृष्ट्या बलवान नाही व्हायचे, आपल्याला मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या बलवान व्हायचे. त्यासाठी जे मानसिक दृष्ट्या आपल्याला कमकुवत करेल, जे आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला कमकुवत करेल ते आपण नाही घेत. जसं गाईचं दूध आहे आणि म्हशीचं दूध आहे.
कोणतं चांगलं? गाईचं पौष्टिक Fat content. पौष्टिक दिशा म्हशीचं असतं. म्हशीचं दूध कधी कधी जास्त महाग कोणतं आहे? म्हशीचं. म्हशीचं महाग आहे. म्हशीचं दूध महाग असते, जास्त फॅट असते, जास्त पौष्टिक असते, पण तरी पण आपण गाईचं दूध घेतो. का? असं नाही की आपण पैसे वाचवायचे म्हणून. कारण हे आहे की जेव्हा तुम्ही पाहिले का की गाईचं जेव्हा पाडस होतं ना, बघितलं ना, गाईचं जेव्हा पिल्लू होतं, छोटंसं पाडस असते, किती दिवसानंतर ते उभं राहतं, बघितलं? अर्ध्या तासात 15 अर्ध्या तासातच अर्ध्या एक तासात अर्ध्या तासामध्ये ते उठतं. तुम्ही बघितलं असेल. इव्हन माणसाच्या पिल्लाला वर्ष लागतं. गाईचं जे आहे ना ते अर्ध्या तासात उठून उभा राहतं. एक तासात वेळा मारतो. बघितलं ना? म्हशीचं 2 दिवस उठतच नाही. उठत नाही ते. दुसरं, गाईचं पिल्लू जर समजा 100 गाई आहेत आणि गाईचं पिल्लू दुसरीकडे गेला आणि परत आला कळपामध्ये, त्या 100 गाईमध्ये त्यांना माहिती आहे की माझी आई कोणती आहे. 100 गाईमध्ये ते बरोबर आईजवळ जातात. पण तुम्ही 100 म्हशी घेतल्या आणि त्या पिल्लाला परत पाठवलं, त्याला कळतच नाही कोणती आई आणि कोणती नाही. कोणत्या म्हशीजवळ जातो? प्रत्येक म्हशीजवळ जाऊन लात खातात, ते कसे करतात, मग तिकडे लात खातात, मग तिकडे नाही आहे काय नाही. का? कारण त्याची बुद्धी नाही, ते मंद बुद्धी आहे. तर काय होतं की म्हशीचं दूध खाल्यानंतर शारीरिक शक्ती येते, पण हे मंद बुद्धी होतं. आणि गाईचं दूध आहे त्याला तरतरी येईल, तुम्ही असे एकदम पहिला नाही होणार, शक्ती आहे त्याच्यामध्ये, तंदुरुस्त राहा. पण गाईच्या दुधानं बुद्धी एकदम तेज होते. तर आपल्याला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, बुद्धी विकसित करायची की फक्त शारीरिक बळ. तसंच हे जे कांदा, लसूण, वेगवेगळे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक आहे मशरूम्स वगैरे आहेत ना. मशरूम बघितले ना, काय म्हणतात, मशरूम म्हणतात, ते पण तणगुणामध्ये आहे. आणि मशरूम पण खूप महाग असतात, त्याच्यामध्ये भरपूर विटामिन्स वगैरे असते, पण ते पण आपण नाही घेत कारण ते तणगुणात असते. तर प्रश्न हा नाही की त्यांना खूप फायदे होतात, आपल्याला पण माहिती फायदे आहेत, पण असे फायदे नको आहे. कारण भक्तासाठी त्याची चेतना, त्याचं मन, बुद्धी त्याच्यावरती जास्त लक्ष असतं. कॉन्सन्ट्रेशन. तर हा एक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर अभंग वाचले तुकाराम महाराजांचे, काही डायरेक्ट अभंग आहेत की कांदा आणि लसूण खाल्ल्याने काय होतं, खूप स्ट्रॉंग घेतात की ते अभंग मी दाखवेल तुम्हाला, तर माझ्याकडे नाही आहे, पण त्याच्यामध्ये सांगतात ते की भक्तासाठी कांदा आणि लसूण नाही आहे. काय होतं त्यांना रजोगुण आणि तमोगुण वाढत होतं, त्यासाठी आपण ते नाही घ्यायचं. एक ती
पण कथा आहे राहू जिथे ते राहू केतूंचा पण आध्यात्मिक दृष्टिकोन तो कापतात तिथे राहू आणि केतू ते मांस आणि रक्त पडले तिथे लसूण आणि कांदा उगला हा एक शास्त्रीय आधार पण तिथे आहे. शास्त्रामध्ये पण भरपूर काही कथा आहेत त्याच्या. कथा आहे. त्यानं ते कांदा आणि लसूण कसा निर्माण झाला त्याच्या पण काही कथा आहेत. माझा एक प्रश्न असा होता की आपण नामजप वगैरे करतो की त्यावेळेस आपलं तल्लीन होऊन जातं त्याची आणि मग काही वेळ जाप वगैरे झाला मग माणूस इकडे कर्म वगैरे ते कामात वगैरे येऊन गेलो त्यावेळेस असं वाटतं की हे अखंड चालू राहावं असं आपण ती तल्लीन होतो की नामात मग असं वाटतं दिवसभर संध्याकाळपर्यंत नेहमी तसं तल्लीन राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काही आहे का अजून काय करते जाप वगैरे करतो तेवढा वेळ आपण तल्लीन राहतो त्याच्यात नामजप वगैरे असंही वाटतं मला त्याच्यात हे अखंड असं सुरू राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी अजून काय करता येईल? जेव्हा तल्लीनता प्राप्त होते तेव्हा त्यांना खूप आनंद मिळतो. जसं काय कीर्तन चालू आहे किंवा जप करतोय त्याच्यामध्ये तल्लीन झाल्याने खूप आनंद मिळतो. तर ही तल्लीनता आहे त्यालाच समाधी म्हटलेले गीतेमध्ये. समाधी म्हणजे तुम्ही दुसऱ्या कशाचंच भान राहत नाही तुम्हाला, फक्त तेच. पण या समाधी पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक समाधी आहे तुम्ही एका जागी बसून नामस्मरण करता, ती एक समाधी. दुसरी एक समाधी आहे ती आहे डायनामिक मेडिटेशन. डायनामिक म्हणजे कार्यरत असताना तल्लीनता, त्याला पण समाधी म्हणतात. जसं अर्जुन आहे, अर्जुन एवढे तल्लीन होते युद्ध करण्यामध्ये कृष्णासाठी की त्यांना दुसऱ्या कशाचीच भान राहत नाही. प्रभुपाद आहेत, पूर्ण विश्वभर फिरायचे, दिवस रात्र तल्लीन त्याच्यामध्ये. संत तुकाराम आहेत, अभंग लिहिण्यामध्ये, लोकांना मदत करण्यामध्ये तल्लीन, नामजप करण्यामध्ये. ती तल्लीनता आहे ती आपल्या साधनेमध्ये पण तल्लीनता आणि भगवानाच्या सेवेमध्ये पण तल्लीनता. त्या सेवेमध्ये तल्लीनता आपण 24 तास करू शकतो. जर आपल्याला त्या सेवेचा आणि भगवंतांचं जर कनेक्शन आपल्याला समजलं तर. जसं छोटे मुले आहेत त्यांना काय शिकवणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पण आपलं एक आध्यात्मिक कर्तव्य आहे कृष्णाप्रती. जर एखादा पालक आहेत तर त्यांना मुलांना शिकवण्यामध्ये तल्लीन आहेत, त्यांना सांगतात आहे, तर ती पण तल्लीनता खूप सुंदर आहे. आणि ती तल्लीनता आणि जपातली तल्लीनता दोन्ही पण भगवंतांना खूप प्रिय आहे. हरे कृष्ण. प्रभूजी यालाच संलग्न माझा एक प्रश्न आहे की तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण म्हणजे यात 15वा अध्याय प्रकृती के 3 गुण आहे, तर याच्यानंतर 16वा अध्याय तो पुरुषोत्तम योग. मग आपल्याला प्रश्न जिज्ञासा निर्माण होते की प्रभूजी 16 अध्याय म्हणतात की पुरुषोत्तम योग कसा साधला, की रजोगुण, तमोगुण, सतोगुण या 3 गुणाच्या पलीकडे तर आपलंही मन असं लागते की मग आपणही नेहमीसाठी या 3 गुणाच्या पलीकडे कसं, मग परत आपण भौतिकमध्ये जावं लागतं ना की नाही. आपण जपाला बसलो, साधनेला बसलो किंवा वाचन अध्यात्मश्र वाचन करतो, मग परत आपल्याला वाटतं की अरे काय आता परत तिकडेच जावं लागेल ना, मग नंतर 5-7 तास 8 तास परत प्रपंचासाठी धावावं लागेल की मग 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 मी नेहमीसाठी या 3 गुणाच्या सत्वगुणाच्या जास्तीत जास्त या म्हणजे पुरुषोत्तम सांगितलं समजून त्या म्हणजे 3 गुणाच्या पलीकडेच माझं असं वाटतं की नेहमी याच्यात राहिलं पाहिजे. मग काय करावं? तसं एक आहे की लोक म्हणतात की मंदिरामध्ये येतं तेव्हा खूप चांगलं वाटतं, मंदिराच्या बाहेर परत गेलं तर घरी गेल्यावर वाटतं की अरे मंदिरात घरी जाणार. 2 गोष्टी करू शकतो. एक,
तुमच्या घरालाच मंदिर करू शकता. त्यांना काय होईल की तुम्ही 24 तास मंदिरामध्ये जाईल. दुसरं आहे मंदिर म्हणजे काय, भगवंतांचं सेवा आणि त्यांची संगत. दुसरं मंदिर म्हणजे काय, आणि जिथं ते आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. तर आपल्या आयुष्यामध्ये जी आपण भक्ती करतो काही वेळ आणि त्यानंतर दुसरं काहीतरी करतोय भौतिक जगामध्ये, हळूहळू आपली आध्यात्मिक शक्ती एवढी वाढायला पाहिजे त्यानं पूर्ण जीवन व्याप्त होईल. ती आध्यात्मिक चेतना जे तुम्ही जप करताय सकाळी, तुम्ही एखादं दुसरं पण काम करत असाल तरी तुम्हाला भगवंतांची आठवण राहील. पण तुम्ही ते भौतिक गोष्ट जरी करत असाल, शारीरिक रूपानं तुम्ही भौतिक गोष्ट करताय, मन दुसरीकडे. हरे कृष्ण. चलो प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. खूप चांगले प्रवचन केले प्रभूजी. मैं सोच रहा था कि मराठी तो मैं भी सीख सकता हूँ, लेकिन इतना प्रभु जी का सुंदर जो ज्ञान है और शुद्ध हृदय है वो ऐसे नहीं मिलता टीचर के पास जाने से. वो भगवान की कृपा से और गुरु के आशीर्वाद से प्राप्त होता है. प्रभु जी ने बहुत सरल भाषा में और बहुत सुंदर तरीके से समझाया महाप्रसाद की महत्वता को भी. और उसके बाद में इतने सारे कथाएं सुना करके हमारे प्रभु जी को तो जगन्नाथ जी की कथा जरूर पसंद आई होगी. प्रभु जी आपको पता था कि विमला देवी की कथा ऐसा पूरा ही विस्तार से? अच्छा, पता था. तो प्रभु जी ने बहुत सुंदर से कथा भी सुनाई और उसका इतने सारे प्रश्नोत्तर भी बड़े अच्छे से प्रभु जी ने दिए. हाँ, एकादशी के दिन तो हम प्रभु जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं कि प्रभु जी ने इतना समय निकाला. आज उनका कई सेवाएं था और अभी भी कुछ भक्त आए हैं जलगांव से, वो भी मिलने के लिए वेट कर रहे हैं. और एक और प्रभु जी का कार्यक्रम था, वो छोड़ दिया प्रभु जी ने ये हमारे को समय देने के लिए. तो बहुत बहुत धन्यवाद चाहते हैं, धन्यवाद दिया प्रभु जी का कि मैं केवल इतना दूर आए हैं. पर मैं बोल रहा था भक्तों को पहले कि 3-4 दिन में प्रभु जी का तीसरा बार हमको श्रवण करने का अवसर प्राप्त हो रहा है, बहुत दुर्लभ है. तो हम प्रभु जी बहुत धन्यवाद है कि जो इतना अपने सेवाओं से समय निकाल करके हमको सेवा कर रहे हैं. तो और इतने अच्छे से समझाया प्रभु जी ने, तो हम प्रभु जी हृदय से धन्यवाद देना चाहिए. हरे कृष्ण मंत्र एक बार बोल करके, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जब भी ऐसे कार्यक्रम होते हैं तो इस्कॉन में भी ऐसे हमने तो हजारों कार्यक्रम में भाग लिया है. और एक ऐसे प्रथा है कि अंत में ऐसे बोलना कि प्रभु जी फिर से आप आइएगा, और सब लोग बोलते हैं हाँ प्रभु जी आप आइएगा. और जो होस्ट है जो धन्यवाद दे रहे हैं वो भी बोलता है, सब लोग बोलते हैं. और एक प्रकार से कभी कभी वो ऊपर से रह जाता है. सच में मैं बोलता हूँ एक बात, क्योंकि यहाँ पर तो मैं सेवा कर रहा हूँ. अगर साधु संतों को हम सच में चाहते हैं कि वो वापस आएं तो वो बोलने की जरूरत नहीं होती. अगर जो शिक्षा दे रहे हैं अगर वो अपने जीवन में हम उसको अभ्यास करने का प्रयास भी करें, उसको प्रयास भी करें, आपको बोलना नहीं पड़ेगा. अपने आप आपके अंदर बैठे हुए परमात्मा देख रहे हैं उस प्रयास को. वो परमात्मा साधु संतों को अपने आप लाएंगे वापस. तो हमारे हृदय में, मेरे तो हृदय में बहुत महसूस हो रहा था कि इतना सुंदर, अभी प्रभु चले जाएंगे कुछ दिन में तो कौन समझाएगा पीछे से भक्तों को यहाँ पर. तो फिर सोच रहा था कि वापस बुलाएंगे, तो मैंने कहा अभी कैसे बुलाएंगे, ये तो है नहीं कि हमारा कांटेक्ट है, फ़ोन लगाया तो आध्यात्मिकता में चलता नहीं है, बाहर चलता है, फ़ोन लगाया एक अपना काम हो गया उधर उधर, है ना.
तो इधर तो ऐसे चलते नहीं है। तो साधु संतों को अगर सच में बुलाना चाहते हैं तो उसका एक ही उपाय है, सच्चा उपाय है, अपने जीवन में उसको अभ्यास करने का प्रयास भी हमने किया, सच्चा प्रयास भी हमने किया, भगवान अपने आप ऐसे संतों को भेजते रहेंगे। आप लोग ऑलरेडी कर रहे हैं अपने हृदय में इसको अभ्यास करने का। तभी पहली बार प्रभु जी इतने दिनों के लिए, अभी हम जलगांव में इतने साल से सेवा कर रहे हैं, लेकिन एक हफ्ते के लिए शायद जलगांव में प्रभु जी कभी 10 साल में आए नहीं, और पिछले 5.5 साल से हम अवसारी में सेवा कर रहे हैं। वहाँ पर तो प्रभु जी आज तक एक बार भी एक दिन के लिए भी नहीं आ पाए 5.5 साल में। यहाँ भी 2 ही साल हुआ है, और जलगांव और अवसारी से ज़्यादा यहाँ प्रभु जी एक हफ्ते के लिए आ गए हैं। इसके प्रमाण है कि आप लोग सच में भक्ति कर रहे हैं और अपने हृदय में शिक्षाओं को, भगवद्गीता को उतारने का प्रयास कर रहे हैं, तभी भगवान ने भेजा है प्रभु जी को। तो हम ये तो हम मुँह से बोलेंगे कि प्रभु जी आप कृपा करके दोबारा आएँ, ये तो हम बोलेंगे ही, ऐसा ना ये ना बोलें, लेकिन साथ साथ में अपने जीवन में इसको अभ्यास करेंगे तो जरूर भगवान प्रभु जी को दोबारा समय निकाल करके भेजेंगे। तो प्रभु जी बहुत धन्यवाद देते हैं इतना समय निकालने के लिए, और आशा करते हैं भगवान से कि हम भगवान पालन करने में कमजोरी भी करें, फिर भी आप भेज देना प्रभु जी को दोबारा। थैंक यू प्रभु जी, बहुत धन्यवाद। हरे कृष्ण। और हम प्रभु जी को भी, पूरे चौधरी परिवार जी को भी धन्यवाद देना चाहते हैं कि प्रभु जी लोगों ने बड़े प्रेम से निवेदन करके भोग भी बनाए। जैसे प्रभु जी बता रहे थे कि बांटना ही नहीं है, खुद आना, बनाना, कई दिनों से तैयारी करना, और हृदय से सबको खुद निमंत्रण देना कि आप आइए भगवान के उत्सव में, नाम जप कीजिए और प्रसाद ग्रहण कीजिए। तो हम उनका भी एक बार हरे कृष्ण महामंत्र बोल करके जोर से धन्यवाद देना चाहेंगे। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अभी अभी जो मैं बोल रहा था उसका एक प्रमाण भी स्मरण आ गया मुझे कि जब वृंदावन में गिरिराज गोवर्धन का लीला हुआ और गिरिराज जी को भोग लगाया गया, गिरिराज जी ने बहुत भरपेट खा लिया। उसके बाद गिरिराज जी ने बोला ठीक है आपको क्या चाहिए आप मांगिए, ब्रजवासी लोग। सो हिज होलीनेस भक्ति आश्रय वैष्णव महाराज ब्रजवासी हैं बता रहे थे कि सारे के सारे ब्रजवासियों ने केवल एक ही चीज़ मांगी, किसी ने किसी से बताया भी नहीं तुम क्या मांगने वाले हो, तुम क्या मांगने वाले हो, नहीं, सबने एक ही चीज़ मांगी आंख बंद करके कि हे गिरिराज जी, ये हमारा लाला कृष्ण सुखी रहे। सबने एक ही चीज़ चाहिए हृदय में कि कृष्ण खुशी सुखी रहे, आनंद में रहे। तो ये प्रमाण है कि अगर हम सब लोग अपने हृदय से भक्ति करके भगवान को प्रसन्नता प्रदान करने की कोशिश करेंगे तो भगवान भी फिर ऐसी लीलाएं करेंगे और भक्तों को भेज देंगे हमारे पास वापस से, हमको और भक्ति में आगे बढ़ाने के लिए हमारे हृदय में। प्रभु जी ने बड़ा अच्छा उत्तर दिया वो प्रश्न का, कि कई सारे प्रश्नों का उत्तर अच्छा दिया पर इसका भी बड़ा अच्छा उत्तर दिया कि हम जब में भी तल्लीन हो जाते हैं और भगवान की सेवा में भी हम वो भी तल्लीन होना है। जब भगवान की सेवा में या ऑफिस के काम में भगवान के वो क्या प्रभु जी ने बताया ना, वो पर्पस है, डायनेमिक्स, या वो पर्पस की शुद्धि, कि अगर हमारा है ना काम भी हम कर रहे हैं भगवान की प्रसन्नता के लिए, भगवान की भक्ति के लिए, तो वो भी अच्छा है, वो भी जिम्मेदारी है हमारी करना है। तो बहुत धन्यवाद प्रभु जी को। हरे कृष्णा। कभी लेट हो गया, थोड़ा समय हो गया, 2:30 बज गया शायद, है ना, कितना हो गया प्रभु जी? तो कुकिंग टीम